महाराष्ट्रामध्ये सगळीकडे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि म्हणून आदर्श आचारसंहिता न्यूजमध्ये असतात. ती काय आहे? मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्व निवडणुकांसाठी इलेक्शन कमिशनने आयोग केलेल्या काही मार्गदर्शन सूचना असतात. मग त्याच्यामध्ये काही निषिद्ध गोष्टी असतात, जसं की सार्वजनिक निधीचा वापर नाही करायचा आहे, मंत्री म्हणून तुम्ही मतदान कक्षात प्रवेश नाही करू शकणार आहे, शासकीय काम आणि प्रचारामध्ये सरमिसळ नाही करायची, लाच नाही द्यायची, प्रलोभन नाही द्यायचे, जाती आणि धार्मिक भावना भडकवण्यासाठी काही करायचं नाहीये तुम्ही. त्यानंतर खाजगी जीवनावर कोणाच्या टीका नाही करायची, खोटी माहिती पसरवायची नाहीये, सरकारी वाहने किंवा कर्मचारी वापरायचे नाहीये, नवीन अनुदान नवीन योजना लॉन्च नाही करायच्या आहे, धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर नाही करायचा. त्यानंतर निवडणूक केंद्राच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रचार नाही करायचा, मौन कालावधी म्हणजे 48 मतदानाच्या 48 तासापूर्वी तुम्हाला तुमचा जो प्रचार आहे तो थांबायचा आहे, मतदारांची ने-आण नाही करायची, खाजगी जमिनीवर परवानगीशिवाय फलक किंवा पोस्टर नाही लावायचा, इतरांच्या पक्षांच्या मिरवणुकामध्ये अडथळे नाही आणायचे. अजून काय की ध्वनिवर्धक जे आहे म्हणजे तुम्हाला स्पीकर सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 नंतर वापरता येणार नाहीये, रात्रीच्या सभांसाठी परवानगी आवश्यक असते. या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये निषिद्ध असतात.